जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना शेतकरी संघटनेच्या राजकारणात एक स्फोटक वळण आलं आहे. शेतकऱ्यांच्या नावाने उभी राहिलेली संघटना आणि त्याच संघटनेतून एकमेकांवर होणारे गंभीर आरोप हे केवळ मतभेद आहेत की पडद्यामागचं काहीतरी वेगळंच राजकारण. संघटनेचे ज्येष्ठ नेते तानाजी बागल यांनी अपक्ष उमेदवार समाधान फाटे यांच्यावर थेट सुपारी किंग असा उल्लेख करत खळबळ उडवून दिली आहे. हा साधा आरोप नाही, आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असा इशारा त्यांनी दिला आहे. वेळ आली की पुरावे जनतेसमोर आणू असं सांगणाऱ्या बागलांच्या वक्तव्यामुळे संघटनेतील आर्थिक व्यवहार, अंतर्गत गटबाजी आणि निवडणुकीतल्या कथित डील्सवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर खरा प्रश्न असा आहे की हे आरोप वैयक्तिक वादातून येत आहेत की शेतकरी संघटनेच्या नावावर चालणाऱ्या राजकारणाचा हा उघडकीस येणारा चेहरा आहे. एवढ्या गंभीर आरोपानंतरही समाधान फाटे यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. हा शांतता योगायोग आहे की रणनीतीचा भाग? निवडणुकीच्या या निर्णायक टप्प्यावर शेतकऱ्यांचा नेता कोण आणि सुपारी राजकारण नेमकं कोणाचं, असा सवाल आता थेट जनतेच्या न्यायालयात पोहोचला आहे. प्रत्येक वेळेस कुठलीही आंदोलन आली, कुठली निवडणूक आली की मॅनेज व्हायचं काम करतो. त्याला हात जोडून विनंती केली मी निवडणुकीच्या अगोदर की तुला गाठोडा पंचायत समिती गणपणा तुला तिथं मदत करतो, तुला तिथं निवडून आणायचं काम करतो. तरी सुद्धा तो तयार झाला नाही. त्याच्यानंतर संतोषला पाठवलं, दाजी जाऊन बसले, आप्पा जाऊन बसले, तर चुलतं. त्या सगळ्यांनी विनंती करून जर याला मान पडत नसेल, त्याला कसला माज आलाय? ह्याचा माज जिरवायचा असेल तर माझ्याकडे हात भरून निघत आहे. त्याची प्रकरणं कुठली कुठली मॅनेज केलेली, त्याची संपूर्ण लिस्ट मी त्याने जर जास्त बोलायचा प्रयत्न केला त्याची चिरफाड केल्याशिवाय सोडणार नाही. या शेतकरी लोकांमध्ये सभासदांमध्ये फूट पाडण्याचं काम समोरची मंडळी करत आहे.